विश्रांतीनंतर आपलं स्वागत। मागील अनेक वर्षापासून शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढायला मुहूर्त मिळालेला असून मंगळवारी क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोझरची कारवाई होणार आहे। दुसरीकडे आधी पुनर्वसन नंतरच अतिक्रमण अशी मागणी करीत काहीही झालं तरी झोपडपट्टी सोडणार नसल्याचा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे। निराधार, मागासवर्गीय, BPL अशा विविध धर्माचे आणि विविध जातीचे लोक असून यांच्यावर अन्याय होत आहे, तरी शासनाकडे, मुख्यमंत्र्याकडे, सचिवाकडे, गृहमंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे सर्व निवेदन देऊन निर्देशसुद्धा, त्यांचे आदेशसुद्धा आलेले आहेत। हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा मागणी केलेली आहे की आधी घरकुल नंतर क्रीडा संकुल, परंतु शासनाने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। तरीसुद्धा यांच्यावर अन्याय उद्या दिनांक 4 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्याचे आदेश निघालेले आहेत। त्यामुळे या एरियामध्ये लोक भयभीत झालेले आहेत। सध्या 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे, सामाजिक नुकसान होणार आहे, तरीसुद्धा शासन या गोष्टीची कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही। त्यामुळे आम्ही लवजी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आणि लवजी नगरच्या रहिवाशांच्या वतीने जोपर्यंत आमचं परिव्यवस्था होत नाही किंवा पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। आमची मागणी असते आहे की जसं हे घरं तुम्ही आम्हाला झाले 20 वर्षापासून आम्ही आम्हाला पाणी नाही, लाईन नाही, आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही अंधारामध्ये राहून राहिलो। आमचे लेकरं शाळेचे हात, एक पोरगा आता 10वीला आहे मला, आता आम्हाला याची सुविधा काहीच नाही आहे। आता आले ते की हे जागा तुम्ही उठवा, आम्हाला अतिक्रम हटवायचं म्हणून राहिले। मग अतिक्रम हटून राहिले तर आम्हाला जागा नाही तर आम्ही कुठे जावा? आम्हाला पहिले आम्ही पहिले याच्याजवळ होतं जीवनज्योती हॉस्पिटलजवळ, आम्हाला तटून बी उठवलं, आम्हाला बसवलं। तेव्हापासून आमची व्यवस्था काहीच नाही आहे, नाही आमच्या घरी लयन नाही, पाणी ना काहीच ना। आता हटून आम्हाला हटवायची कोशिश करून राहिले, मग आम्हाला हटवा पण आम्हाला कुठे आमची व्यवस्था लावून द्या।